नमस्कार, मी नितीन मोरे. मराठी धमालमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. झी मराठीच्या आपलं घरचं कार्य आहे, आपला सोहळा आहे आणि या सोहळ्याच्या निमित्ताने आदित्य दादा माझ्यासोबत. दादा कसं आहेस तू? ऑल गुड बाबा, ऑल गुड. यू आर लुकिंग फंटॅस्टिक. किती एक्साइटमेंट आहे, आपलं घरचं कार्य आहे, काय सांगशील? कार्य घरचं, वोट करणी सर्वांचं. नाही, इट्स अमेझिंग. झी मराठी इज ऑलवेज बीन फॅमिली. माझी पहिली हिंदी सिरियलसुद्धा मी झीवर केली, मॅजिक मेकअप बॉक्स, आणि मराठी पण मी नेहमी झीवरच करत आलो. सो झी इज फॅमिली, हे कार्य घरचं आहे. बरं दादा, खूप सारे नामांकन आहेत आपल्या मालिकेला सुद्धा, तुला सुद्धा नामांकन आहे. मला 7 आहेत, मालिकेला 10-15 आहेत. किती एक्साइटमेंट आहे, किती पोटामध्ये गोळ आले की काय होईल, कसं होईल वगैरे. झी इज फॅमिली बाबा. याला मिळालं काही फरक पडत नाही. कोणालाही मिळालं तर मी तेवढ्याच आनंदाने टाळ्या वाजवीन, तेवढ्याच आनंदात मी असेन. मला काही फरक पडत नाही अवॉर्ड मिळो नाही मिळो, बिकॉज सी झी इज अ फॅमिली. दिस इज झी मराठी अवॉर्ड. दिस इज नॉट अवॉर्ड वेअर ऑल द चॅनल्स कम टुगेदर, राईट? सो हे सगळे आपले फॅमिली मेंबर्स आहेत, कोणालाही मिळो. म्हणजे असं बोला काय हरकत नाही की दादा बोलले की कोणाला मिळो, आपल्या घरामध्ये येणार आहे, आपल्या कुटुंबामध्ये येणार 100% बाबा, 100% काही फरक पडत नाही. दादा काय सांगशील, दरवेळेला झी मराठी नवनवीन थीम घेऊन येत असतं आपल्यासाठी. दर सोहळ्याला एक नवीन थीम असते. यावेळी आपल्या घरचं कार्य थीम आहे. काय सांगशील, किती एक्साइटमेंट वाटते, आणि तेच झी मराठीचा हा प्रोग्राम किंवा हा नवीन उपक्रम कसा वाटतो? हा उपक्रम खूप छान आहे, कारण घरचं कार्य. आता हे बघ, दसरा चालू आहे, दिवाळी होईल, आता गणपती येऊन गेले. सो हे घरचंच कार्य आहे. आता नवरात्री सुरू आहे, बरोबर की नाही? गणपती होऊन गेले, आता दिवाळी येईल. आणि माझ्या घरी पण जेव्हा गणपती होते तेव्हा झी मराठीवाले दे केम होम. सो वाय दे केम होम, वाय डिड आय वेलकम देम होम? बिकॉज घरचंच कार्य आहे. मी झी बरोबर गेली 20 वर्ष काम करतोय, आताही करतोय, पुढेही करेन. सो दिस इज फॅमिली, यू अंडरस्टँड? सो घरचंच कार्य आहे. मला याच्यात काही वेगळं वाटत नाही. घरचं कार्य आहे आणि ही थीम खूप छान आहे आणि मला ही आवडली. ही पहिल्यांदा आली आहे पुढे, मला ही थीम आवडली. नाही, खरंच दादा जसं खूप सुंदर आणि गोड उत्तर देतो. बरं दादा, तुर्तास वेळेच्या भाव मी इकडे थांबतोय, तुला सुद्धा परफॉर्मन्ससाठी वगैरे आतमध्ये जावंच लागतंय. दादा प्रेक्षकांना काय सांगशील की काय नवीन आणि ढिंच्याक कसं या सोहळ्यामधून बघायला मिळेल? सोहळ्यामध्ये तर छान माझाही परफॉर्मन्स आहे, दीपाचाही आहे, अश्विनीचा म्हणजे ते तर आहेच. आणि झी मराठी अवॉर्ड इज ऑलवेज बीन रॉकिंग. सो ते छान असणारच आहे, तुम्हाला बघायला मिळेलच. आमच्या सिरियलमध्ये खूप ढिंचॅक किंवा असं तू जे म्हणाला ढिंचॅक, तसा एक प्रकार येणार आहे पुढच्या आठवड्यात. क्या बात आहे. म्हणजे आणि तो माझ्याबद्दल पण आहे, दीपाबद्दल पण आहे. आणि तो जर तुम्हाला आवडला तर मग ही सिरियल कुठच्या कुठे. नक्कीच. आणि हा ट्विस्ट जो या सिरियलमध्ये येणार आहे तो जरा वेगळ्या अँगलवर आहे, आणि तो जर आवडला यू विल मिस मी गाईज. अरे म्हणजे हे जरा एक्सक्लुझिव्ह आहे. सांगितलं नाहीये. क्या बात आहे. खरंच खूप धन्यवाद माझ्या चॅनलबद्दल, चॅनलसोबत बोलल्याबद्दल, आणि ऑल द बेस्ट. थँक्यू. ऑल द बेस्ट.